चोरीला गेलेला मुकुट पोलिसांनी शोधून देवीला चढवला. मात्र त्या रात्री असं काही घडलं की त्यामुळे सगळेच हादरले. एक नाट्यमय आणि तितकीच संतापजनक घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरातील देवीचा 1.25 किलो वजनाचा मौल्यवान चांदीचा मुकुट काही दिवसांपूर्वी थेट पुजाऱ्याच्या देखतच चोरट्यांनी पळवला होता. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत चोरट्याला बेड्या ठोकल्या आणि चोरीला गेलेला मुकुट सुखरूप जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत होते. 12 जून रोजी सकाळी पोलिसांनी मोठ्या थाटामाटात आणि गाजावाजा करत हा ऐतिहासिक चांदीचा मुकुट पुन्हा एकदा तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला परिधान केला. मुकुट परत मिळाल्यामुळे भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनात आनंदाचे वातावरण होते. तर पोलीसही स्वतःची पाठ ठेवून घेत होते. परंतु पोलिसांचा हा आनंद आणि कौतुक फार काळ टिकू शकलं नाही. चोरट्यांनी त्याच रात्री मंदिरावर पुन्हा एकदा धाडसी दरोडा टाकला. मंदिरात प्रवेश करून चोरट्यांनी काही तासांपूर्वीच देवीच्या डोक्यावर चढवलेला तो 1.25 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा एकदा लंपास केला. एकाच मौल्यवान मुकुटाची लागोपाठ दुसऱ्यांदा चोरी झाल्याची ही अजब आणि दुर्दैवी घटना समजताच संपूर्ण मावळ तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या लागोपाठच्या चोरीमुळे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या पोलीस परिसरातील CCTV फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.